नमस्कार मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग। चला, आजचा वार सोमवार आहे। आज मला आहे ना कांद्याची भाजीची रेसिपी दाखवते तुम्हाला। कांद्याची भाजी घेतली, काल आणली होती, मस्त स्वच्छ कापली, अशी कापून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली 2-3 पाण्यामध्ये। चला, आता आपल्याला सोप्या पद्धतीने कांद्याची भाजी करायची। याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे। शेंगदाणे भाजून घेतले। चला, पहिले कांद्याची भाजी टाकून घेऊ। तेल मी टाकेल याचे, जिरं चांगलं सगळी भाजी टाकून झाली। त्याच्यावर आपल्याला मीठ टाकायचं, हलवून घेऊ भाजी आता आपण। चला, छान भाजी शिजून देऊ आता आपण। शेंगदाणे घेतले, ते चोळून घेऊ, भाजून घेतलेली सगळी साल काढून टाकून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ। चला, वाटून काढून घेऊ। शेंगदाणे आपले वाटून झाले, मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले मी, कूट केला आरत मरत। छान आपली भाजी शिजत आली, त्याच्यात हळद टाकून घेऊ। पुन्हा एकदा हलवू। आता तेल सुटून त्या तेलामध्ये मसाला तळायचा आपला। थोडं पाणी आटून घेऊ भाजीचं। मिठामुळं कांद्याच्या भाजीला पाणी सुटलंय। कांद्याच्या पातीतलं पाणी आटलंय, एका साईडला तेल सुटलंय। त्या तेलामध्ये आपल्याला मसाला तळून घ्यायचा आहे। लाल मसाला टाकते, तुम्हाला जेवढा लागेल तेवढा तिखट तुम्ही टाकू शकता। तुमच्या अंदाजे लाल मसाला टाका। कोणाला फिकी आवडत असेल तर फिकी करू शकता। मसाला चांगला तळून घेऊ त्याच्यामध्ये। पुन्हा कांद्याच्या भाजीला मस्त तेल सुटलंय, त्याच्यात आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ वाटल्याला। छान हलवून घेऊ। चला, आपली छान मस्त कांद्याची भाजी तयार आहे टिफिनसाठी। चला, आता टिफिनमध्ये काढून घेऊ भाजी। पटकन होणारी कांद्याची भाजी नक्की तुम्ही करून बघा, मुलांच्या डब्यासाठी भाजी एक नंबर आहे। चला, कांद्याची भाजीची रेसिपी कशी आवडली, कांद्याची भाजीची रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।